नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला रांगोळी आणि ड्रॉइंगचे रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळत असतात. तुकाराम महाराज आणि विठ्ठलाचं ड्रॉइंग करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, निडेबल इरेझरने मी ग्राफाईट पेन्सिलने आउटलाईन ड्रॉ करून घेतली होती, इरेज करून घेतली आहे. आणि त्याच्यानंतर चारकोल पेन्सिल घेतली आहे. तिची शेड मीडियम आहे, मीडियम किंवा न्यूट्रल अशी ही शेड आहे. तर या मीडियम चारकोल पेन्सिलने ग्राफाईट पेन्सिलची आउटलाईन इरेज केली होती, ती आउटलाईन ड्रॉ करून घेऊया. मैत्रिणींनो, आउटलाईन ड्रॉ करून होईपर्यंत आपण तुकाराम बीज का साजरी केली जाते, तिचे महत्त्व काय आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर फाल्गुन शुद्ध द्वितीया हा दिवस जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेलेला दिवस आहे, म्हणून हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. वारकरी संप्रदायामध्ये या दिवसाला खूप मोठ्या आनंदाने, प्रेमाने आणि उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो. तुकाराम महाराजांनी आपल्याला अध्यात्मकाचे शिकवण देऊन भक्ती मार्गाला लावले आहे आणि सोबतच त्यांनी आपल्याला एक जप मंत्र दिला आहे, तो म्हणजे जय जय रामकृष्ण हरी असा हा संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेला हा मंत्र आहे. आणि या दिवशी पुण्याजवळच्या देहू या गावात, जे तुकाराम महाराजांचं मूळ गाव आहे देहू, या ठिकाणी हा दिवस तुकाराम बीज हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या ठिकाणी असलेले जे नांदुरकी वृक्ष आहे ते या दिवशी तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी 12 वाजता हलतो. अजूनसुद्धा तो वृक्ष हलतो आणि भाविक मोठ्या संख्येने हा वृक्ष हलताना बघायला तुकाराम बीज साजरी करायला जात असतात. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता की तुकाराम बीज का साजरी केली जाते किंवा तिचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहिती होतं का, हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कुणी या अभूतपूर्व सोहळ्याचा अनुभव घेतला आहे, नांदुरकी वृक्ष हलताना पाहिला आहे, तो आनंद घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपला आउटलाईन ड्रॉ करून झाला आहे आणि मी चारकोल स्टिक घेतले आहेत. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे फक्त विठ्ठलाचं जे आपण स्केच ड्रॉ केलं आहे त्यालाच फक्त आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चारकोल स्टिकने शेड करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, हे स्केच ड्रॉ करण्यासाठी मी जो पेपर यूज केला आहे तो खूप साधा आहे, म्हणजे जे आपली नॉर्मल शाळेतली स्केचिंग बुक असते त्या पेपरवरती मी स्केच ड्रॉ केला आहे. तुमच्याकडे जर बुस्ट्रोचा मीडियम सरफेसचा जो पेपर असेल त्याच्यावरती जर तुम्ही हे स्केच ड्रॉ केलं तर आणखी ड्रॉइंग उठून दिसेल, अट्रॅक्टिव्ह दिसेल. सोबतच जी निडेबल इरेझर यूज केली आहे ती मी डॉम्सची यूज केली आहे आणि लव आर्टची चारकोल पेन्सिल यूज केली आहे. आणि सोबतच जी चारकोल स्टिक तुम्हाला दिसत आहे ती मी ऑनलाईन मागवली आहे. बुस्ट्रोची चारकोल स्टिक आहे. तर जे प्रोडक्ट मी ऑनलाईन मागवलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते घ्यायला आणखी सोपं जाईल. सर्च करण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट माझ्या लिंकवर क्लिक करून ते तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याने तुमचा वेळही वाचेल. आय शॅडोचा मेकअप ब्रश आहे, त्या मेकअप ब्रशने मी हे जे चारकोल स्टिकने शेड करून घेतलं आहे ते मी ब्लेंड करून घेत आहे. आणि सोबत त्याच्याऐवजी तुम्ही आपल्या बोटाच्या मदतीने सुद्धा हे व्यवस्थित ब्लेंड करू शकता. पण लक्षात राहू द्या की ज्या ठिकाणी म्हणजे कानातले जे मासे दाखवायचे आहेत त्या ठिकाणी किंवा हाताचा जो छोटासा भाग आहे त्या ठिकाणी आपण ब्रशच वापरणार आहोत, कारण बोटाने जर आपण ब्लेंड करायला गेलो तर चारकोल पावडर आपली आउटलाईन जे आपण ड्रॉ केली त्याच्या बाहेर जाईल. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी छोटा भाग आहे त्या ठिकाणी आपण ब्रशच यूज करायचा आहे. अदरवाईज तुम्ही बोटाने सुद्धा व्यवस्थित ब्लेंड करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपलं ब्लेंडिंग करून झालेलं आहे. माझ्याकडून जे चुकून गंधाच्या ठिकाणी चारकोल पावडर गेली होती ते मी इरेज करून घेतली आहे निडेबल इरेझरच्या मदतीने. आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराजांचं जे स्केच ड्रॉ करायचं आहे त्याच्यासाठी मी डार्कर पेन्सिल, सगळ्यात जास्त डार्क पेन्सिल म्हणजे सॉफ्ट चारकोल पेन्सिल यूज करत आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुकाराम महाराजांचे जे स्केच काढलेलं आहे त्याचं फक्त आपण आउटलाईन ड्रॉ करून घेणार आहोत, त्याला शेड करणार नाही, ते आहे तसंच ठेवणार आहोत, फक्त आउटलाईन ड्रॉ करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आता आपण बॅकग्राऊंडवरती काम करणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्याकडून जे चुकून चारकोल पावडर बाहेर गेली आहे ते आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाजूचं इरेज करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी कॅमलिनच्या कलर पेन्सिल यूज करत आहे. ते ज्या फक्त माझ्याकडे 10 शेड आहे त्यातले मी रेड, येलो आणि ऑरेंज कलरचा वापर करून मी बॅकग्राऊंड तयार करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या प्रकारे आपण बॅकग्राऊंडला कलर करून घेणार आहोत.
तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपला बॅकग्राऊंडला सुद्धा कलर करून झालेला आहे. तर आता आपण हे स्केच व्यवस्थित प्रिझर्व करून ठेवणार आहोत. त्याच्यासाठी मी फिक्सेटिव्ह स्प्रे यूज करणार आहे. तर ह्या स्प्रेची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, म्हणजे जेणेकरून हे आपलं स्केच काढलेलं आहे ते खराब होणार नाही, कोणाचा हात लागून. आणि शेवटी मैत्रिणींनो, विसरायचं नाही ते म्हणजे आपण जे स्केच काढलं आहे त्याच्यावरती आपलं नाव आणि ज्या तारखेला काढलं आहे ती डेट लिहून ठेवायचं आहे. तर मीही ते लिहून घेणार आहे. त्याच्यासाठी मी ब्लॅक कलरची कलर पेन्सिल यूज करत आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं हे स्केच काढून पूर्ण झालेलं आहे. तर हे स्केच आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मागच्या वर्षी तुकाराम महाराजांची रांगोळी काढली आहे, त्याची लिंकसुद्धा मी इथे वरती आय बटनमध्ये देत आहे. एकदा तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. मला खात्री आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.